स्पर्धा लागली की आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मुलांच्या वरती अक्षरशः मार्कांचा पाऊस पाडण्याचे प्रयत्न चालू आहे. खरं सांगायचं तर हे अकॅडमीज किंवा हे जे आहेत हे स्वप्न विकण्याचं काम करतात. पालकांनी स्वतःची स्वप्न मुलांच्यावरती लादू नयेत. शांत मनानं आणि जेवढं तुम्ही स्टेडी असाल, शांत असाल, तेवढं यश अगदी जवळ असतं. सगळ्यांनाच काही जॉब मिळणार नाही. आता खरंच तर सगळ्यांनी जॉबचं कडे बघणं हे पण चुकीचं आहे. तसं म्हटलं तर काही लोकांनी आपल्याकडे जे स्किल आहे ते वापरून वेगवेगळ्या फील्डमध्ये पदार्पण करावं. नमस्कार, टू कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत जो विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. जसं की आपण पाहतोय की कोटा पॅटर्न झालं किंवा लातूर पॅटर्न झालं, अशा शिक्षणाचे विविध पॅटर्न आज आपल्या आसपास येत आहेत आणि त्यानुसार पालक त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत आहेत. असेच एक क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी या बारामतीतील संस्थेचे सहसंस्थापक BR घाडगे सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण याच संदर्भात संवाद साधणार आहोत की कोटा पॅटर्न किंवा लातूर पॅटर्न या पॅटर्ननुसार जी शिक्षण पद्धती आहे त्याचे फायदे काय, तोटे काय आणि त्यासोबतच यातून विद्यार्थ्यांना नक्की काय मिळतंय आणि पालकांचा यामध्ये कितपत रोल आहे, या सर्वच गोष्टींसंदर्भात आपण आज त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. चला तर मग. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही आधी TC कॉलेजमध्ये तुमचा जॉब सुरू होता म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणून, आणि हा तुमचा सेटलमेंट जॉब होता की असं नव्हतं की जॉब जाणार होता किंवा काय, किंवा दर महिन्याला परमनंट जॉब आणि दर महिन्याला तुमचा पगार पण सुरू होता. तर मग या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आपण सुरू करूया किंवा एक अकॅडमी सुरू करूया, असं तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं? अच्छा, तुमचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे बरं का. मी तुळजाराम चतुर्चंद कॉलेज गणिताचा शिक्षक म्हणून काम करत होतो. तर तिथं मला खूप समाधान होतं. खरं सांगायचं जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण ते परिपूर्ण मिळालं होतं. आणि दुसरं वैशिष्ट्य तुमच्या माहितीसाठी की माझं कॉलेज एज्युकेशन 11वी to BSc हे तिथंच झालंय. म्हणजे तसं बघितलं तर TC कॉलेज हे माझ्यासाठी मंदिरच आहे. म्हणजे जिथं शिक्षण झालं तिथं तुम्ही जॉब, आणि तिथं मला एकदाही असं वाटलं नाही की मी तिथे जॉब करतोय. बरोबर. ते अगदी खेळीमेळीनं आमचं चाललं होतं छान, म्हणजे रेग्युलर शिस्तीत वगैरे सगळं. आणि तिथं असताना आम्ही CET त्यानंतर 12वी बोर्ड ह्यांची चांगली तयारी करून घेत होतो. इव्हन तुमच्या माहितीसाठी की आसपास त्या काळात म्हणजे 2008 ते 11 म्हणजे ह्या दरम्यानच्या साधारण किंवा त्याच्या आधी की बारामतीच्या आसपासचे तालुके आणि काही जिल्ह्यातही लोक यायचे CET साठी, कारण आपल्या कॉलेजनं CET ची सुविधा मुलांसाठी दिली होती आणि आमची टीम चांगली काम करत होती आणि त्या टीमचा एक मी भाग होतो. ह्याचा मला खरंच अभिमान वाटतो. तर CET चे रिझल्ट अगदी उत्तरोत्तर वाढत होते. मग आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं चांगलं असताना इकडं का फिरलो, तर हे सगळं चाललं होतं. पण दरम्यान आपल्याला जे हे झालं स्टेट लेवलला, आता नॅशनल लेवलला जे कामं करायची असतात, उदाहरणार्थ JEE ची परीक्षा, त्या काळची AIEEE किंवा नीटची परीक्षा. तर माझ्या असं लक्षात आलं की किंवा एक शिक्षण क्षेत्रातला कुठलाही माणूस असं सांगेल की कॉलेजच्या किंवा रेग्युलरच्या वातावरणात किंवा रुटीनच्या ह्याच्यामध्ये हे हायर लेवल थोडंसं अशक्य वाटतं. विद्यार्थ्याला काही त्याला लिमिटेशन येतं. बरोबर. मग ते लिमिटेशन्स ओव्हरकम कसे करता येतील? विद्यार्थी आपल्या संपर्कात जास्त असायला पाहिजे, आपण आउट ऑफ द वे जाऊन त्याला काहीतरी दिलं पाहिजे. मग हे विचारमंथन सुरू झालं. मग ह्याच्यातून मी आणि काळे सर आम्ही दोघांनी असं ठरवलं की हे जे नॅशनल लेवलचे जे कोर्सेस आहेत की कोट्याला किंवा लातूरला, औरंगाबादला अशा ठिकाणी विद्यार्थी जातात. मग हे सगळ्यांना शक्य होत नाही ना. बरोबर आहे. मग आपल्या ग्रामीण भागातल्या बारामती परिसर आणि जवळपासच्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी तेच शिक्षण आपल्याला उपलब्ध करून देता आलं तर, जेणेकरून आपलेही विद्यार्थी MBBS किंवा तुमचे IITians होतील. बरोबर. मग हे विचार नॅशनल एक्झामिनेशन देतील असं. मग ह्याच्यातून आम्ही काय केलं की वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट्स दिल्या आणि लक्षात आलं की हा एक वेगळा पॅटर्न आहे. लातूरचा एक वेगळा पॅटर्न आहे, त्यानंतर तुमच्या कोट्याचा वेगळा पॅटर्न आहे. तर ह्या सगळ्यांचा आम्ही थोडासा बारकाईनं अभ्यास केला आणि आपल्या बारामतीच्या मातीला आपल्या विद्यार्थ्यांना जे जमेल किंवा त्यांचे योग्य असलेला एक बारामती पॅटर्न म्हणून नवीन आम्ही सुरू करायचं ठरवलं या सगळ्यांचा अभ्यास करून. आणि मग आम्ही साधारणतः कॉलेजचं 11वी 12वीचं टीचिंग आणि त्याचबरोबर कोचिंगही JEE आणि नीटचं हे चालू केलं.
क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही जन्माला आली साधारणतः 12-13 साली. बरं, म्हणजे तुम्ही जॉब किती दिवस केला टीसी मध्ये? मी 22 वर्ष सर्व्हिस केली. आणि त्यानंतर मग आता क्रिएटिव्ह अकॅडमीला किती वर्ष पूर्ण झाली? साधारणतः 11 वर्ष पूर्ण झाली. बरं 12 वर्ष. बरं. आता हे तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये अगदी 5वी पासून मुलांना आता सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यासोबतच 11वी-12वी हे पण तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासाठी तुम्ही सगळ्या सोयी पुरवलेल्या आहेत. एक्झॅक्ट. तर हे सगळं करत असताना अगदी हॉस्टेल म्हणा किंवा मेस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त जे काय चॅलेंजेस येतात तर ते काय येतात आणि त्या लहान मुलांच्या चॅलेंजेस सोबत तुम्ही कसं डील करता? शिक्षणाव्यतिरिक्त म्हणजे टीचिंग व्यतिरिक्त बरेचसे चॅलेंजेस आहेत. कारण ही बरेचसे विद्यार्थी आपले बरेचसे निवासी असतात. बरोबर. आपल्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी आहे, मेस फॅसिलिटी आहे आणि शिवाय एका छताखाली सगळ्या गोष्टी टीचिंग आणि कोचिंग येतात. तर ह्याच्यात एक म्हणजे विद्यार्थ्याचा लहान 5वीचे विद्यार्थी किंवा 8वीचे विद्यार्थी, 9वीचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी हे लहान वयानं असतात. मग ते थोडेसे पॅनिक होत असतात. दुसरी गोष्ट घरचं त्यांना खाणं पिणं नसतं तर आपल्या मेसचं जेवायला लागतं. त्याच्यानंतर आणखी त्यांच्या कमी वयात आपण त्यांना थोडंसं जास्त एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करतो, थोडासा लोड येतो त्यांच्यावरती. तर हे परत आणखी डिसिप्लिनच्या बाबतीत आता तुम्ही तर बघताय की परिसरात वगैरे ज्या विद्यार्थी जे त्यांचा संयम आहे तो संयम सुटत चाललेला आहे. बारीक सारीक कारणावरून बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आसपास आपण बघतोय. तर ह्या सगळे चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागतात आणि ते आम्ही समर्थपणे पेलत असतो. आता त्यासाठी तुम्ही जर विचाराल की नेमकं काय तुम्ही उपाययोजना केली तर मुख्य म्हणजे आपल्याला एक प्लस पॉईंट आहे की आपला मुख्य इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे. म्हणजे अकॅडमीची बिल्डिंग, स्कूलची बिल्डिंग, इव्हन आपण आता अंजनगावला मोठी बिल्डिंग बांधलेली आहे 5 मजली स्कूलसाठी आणि हॉस्टेल आणि मेस हे आपलं स्वतःच आहे. तर विद्यार्थ्याला लोनली वाटू नये म्हणून आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असतो. त्यांचे पालक आम्ही बनलेलो आहोत. त्यानंतर पालकांची विद्यार्थ्यांची एकत्रित मिटिंग घेत असतो. त्यानंतर त्यांचे काही आपण मेडिटेशनचे सत्र घेत असतो. त्यासाठी आपण मी आणि काळे सर आणि आमच्या बऱ्याचशा स्टाफनं एक विपश्यना नावाचा कोर्स केलेला आहे 10 डेजचा. तर त्याच्यात थोडस ते जर केलं 10-10 मिनिटाचं आपण विद्यार्थ्याला देत असतो आणि आम्हाला त्याच्यावर इतका म्हणजे प्रचंड यश मिळालं की थोडे डिसिप्लिनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू कमी झाले मेडिटेशन. आणि शिवाय कसं की विद्यार्थी आणि आमचा जो रेशो आहे टीचर स्टुडंट रेशो किंवा बाकीचे टीचर व्यतिरिक्त जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत हेही आम्हाला म्हणजे नशिबानं चांगले मिळाले. अगदी घरच्या सारखं ते करत असतात म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याला आपल्या घरीच आहोत असं फिलिंग येतं. येस. आता सर तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेलात की जनरली आताच्या घडीला काय झालेलं आहे की विद्यार्थ्यांच्यात संयम सुटत चाललेला आहे किंवा व्यसनाधीनता जास्त वाढत चाललेली आहे किंवा मोबाईलचं ऍडिक्शन जास्त होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण आहे आणि त्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? आता जबाबदार असं एका घटकाला धरून नाही चालणार. हे आता युगच थोडंसं कसं आहे की मोबाईलचंच युग आहे असं म्हणा. आता तुम्ही मोबाईलला डिनाय नाही करू शकत. पण मग आता काय करायचं तर त्यासाठी आम्ही अकॅडमी म्हणून असा निर्णय घेतलेला आहे की कॅम्पसमध्ये मोबाईल अलाउड नाही विद्यार्थ्याला. म्हणजे तिथं बॅन आहे त्याच्यावर. आता मग पालकांशी संपर्क कसे करतात विद्यार्थी तर आठवड्यातनं 2 वेळेला आम्ही त्यांना मोबाईल देतो आणि बाकी वेळेला मोबाईल आपल्या कस्टडीत असतात. आता ही जी जबाबदारी आहे मोबाईलचं, आता मोबाईल तसं बघितलं तर चांगलाही आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की कोरोना काळात आपण मोबाईलवरतीच एज्युकेशन घेतो, ऑनलाईनच होते. पण ते दुधारी शस्त्र आहे. तर ह्या वयात मुलांनी किती त्याच्या आहारी जावं किंवा हे तर त्यासाठी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि नाही म्हटलं तरी थोडंसं मी मगाशी म्हटलं तसं काही मेडिटेशनची सत्र घेऊन थोडासा विद्यार्थ्याला स्वयंवरती कंट्रोल राहणं हे कसं होईल हे बघितलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं थोडं त्याच्यावरती आपल्याला टेक ओव्हर करता येईल. ओके. आता ही 5वी पासूनची मुलं घरापासून लांब राहतात आणि जरी ती मुलं घरापासून लांब राहत असली तरी सुद्धा यामध्ये पालकांचा रोल बराचसा महत्वाचा राहत असतो. कारण की शेवटी कितीही केलं तरी तुम्ही जरी पालक बनलात तरी शेवटी आई वडील ते आई वडील राहतात. मग यामध्ये त्या आई वडिलांनी त्यांच्या विद्यार्थ्याच्या डेव्हलपमेंटमध्ये कशा प्रकारे रोल निभावायला पाहिजे? आता तसं बघितलं ना तर अगदी हा कळीचा मुद्दा आहे की विद्यार्थ्याची प्रगती ही साधारणतः 3 स्तरावरती होत असते. बालक, शिक्षक आणि पालक, 3 मुख्य स्तंभ आहेत त्याचे. तर शिक्षक आणि बालक म्हणजे विद्यार्थी हे तर आमचं प्रपोर्शन असतं, त्याच्यावरती आमचं प्रत्यक्ष कंटिन्यू लक्ष असतं. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय कळीचा आहे की पालक ह्याच्यात सहकार्य त्यांच्या
समन्वयाशिवाय हे पुढे जाऊ शकत नाही. हे तिन्ही स्तंभ तेवढेच महत्वाचे आहेत. तर इथं आम्ही काय करतो की पालकांच्या अगदी सुरुवातीपासून, म्हणजे तुमच्या माहितीसाठी, जर समजा 11वीला विद्यार्थी आपल्याकडे येणार असेल तर 10वीच्या साधारणतः निम्म्यापासूनच आम्ही वेगवेगळी त्यांच्या मीटिंग्स घेत असतो. वेगवेगळ्या शाळेतनं जाऊन सांगत असतो की हे पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे, पुढे विद्यार्थी कसे प्रेशराईज होऊ शकतात, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीच्या एज्युकेशनमध्ये आपण इंट्रोड्यूस झालं पाहिजे, हे सगळं आधीपासून चालू असतं. आणि आपल्या अकॅडमीत आलं की पालकांना पहिल्यांदा आम्ही सांगत असतो की विद्यार्थ्यांच्यावरती तुम्ही काय नेमकं प्रोसिजर केली पाहिजे किंवा नेमक्या कशा पद्धतीनं. तर पहिलं आमचं वाक्य असतं की तुम्ही आपल्या मुलांचे मित्र व्हा. सगळ्यात बेस्ट म्हणजे मित्र व्हा. म्हणजे मुलांनी तुमच्यापर्यंत चांगल्या वाईट गोष्टी ओपनली बोलल्या पाहिजेत खुल्या मनानं. बरोबर. मग हे थोडासा सुसंवाद साधला की ह्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी कमी होतात असं. बरोबर आहे. आता ह्यामध्ये एक गोष्ट ही पण येते. आता हा तुमचा तुम्ही एक शिक्षकी पेशात आहात म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की आधीची जी कुटुंब पद्धती होती त्यामध्ये काय असायचं की घरी आयदर ती आई घरी असायची, पण आज असं झालंय की आई वडील दोघं पण जॉबला जातात आणि मग मुलांकडे लक्ष न देणं किंवा लक्ष न जाणं ह्या गोष्टी आपसुकच घडून जातात. मग त्यामधून अकॅडमी आलं किंवा ह्या गोष्टी त्यामधून उदयास आल्या. तर जी एकत्रित कुटुंब पद्धती होती ती आणि आज जी सेपरेट कुटुंब पद्धती आलेली आहे तर त्यामध्ये नक्की गॅप पडतोय असं तुम्हाला वाटतं का? नाही, नक्कीच आहे बरं का. पण आता हे काला तस्मै नमः असं म्हणूया आपण की कालाप्रमाणे आपल्याला बदललंच पाहिजे. अगदी बरोबर की सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्याचं विद्यापीठ म्हणजे त्याचे आजी आजोबा होते. त्या विद्यापीठा इतकं कुठलंही विद्यापीठ श्रेष्ठ नाही. बरोबर. पण आता काळाच्या ओघात आपण मागं नाही फिरू शकत. तर मग आता ह्याच्यात आपण विद्यापीठ एक वेगळं निर्माण केलं पाहिजे. आणि ते विद्यापीठ म्हणजे तुमच्या स्कूल्स आहेत, तुमच्या अकॅडमीज आहेत. तर ह्याच्यावरती तुम्ही किती जरी विचार केला, कसाही जरी तुम्ही प्लस मायनस विचार केला, तर ह्याच्यावरती विश्वास ठेवणं भागच आहे. मॅक्झिमम टाइम विद्यार्थी कसा अटेंटिव्ह राहील, कसा टीचरच्या संपर्कात राहील हे बघणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता सर एक तुम्ही बोलता मग असे बोललात की लातूर पॅटर्न म्हणा किंवा कोटा पॅटर्न म्हणा किंवा औरंगाबाद पॅटर्न म्हणा, हे सगळे पॅटर्न येत गेले. पण हे पॅटर्न जेवढ्या वेगाने उदयास आले त्याच वेगाने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. जसं की आता तुम्ही रिसेंटली बघत असाल की कोटामध्ये बऱ्याचशा सुसाईड झाल्या किंवा त्या लातूर पॅटर्नमुळे मुलांना प्रेशराईज केलं जाते अशा पण गोष्टी काही ठिकाणी आल्या. तर ह्या गोष्टी कुठंतरी त्या विद्यार्थ्याच्या जीवाशी बेततायत. तर मग याला नक्की जबाबदार कोण आहे? महत्वाकांक्षी पालक आहे की हे स्पर्धेचं जग आहे? आता खरं वास्तविक बरं का, तुमच्या ह्या प्रश्नाचं अर्ध उत्तर तुम्ही तुमच्या प्रश्नातच दिलेलं की महत्वाकांक्षी पालक हा एक महत्वाचा मुद्दा येतो. आणि स्पर्धेचं युग हे तर आहे, अतिस्पर्धा झालेली जीवघेणी स्पर्धा आहे. पण माझ्या अनुभवानं, माझ्या मताप्रमाणे थोडासा वेगळा विचार आहे की ह्याला जो मूलभूत गाभा आहे ह्या प्रश्नाचा तो येतो, तो म्हणजे आपल्या 10वीच्या रिझल्टच्या संदर्भात. बरं, तुम्हाला ते थोडंसं ऑड वाटेल, पण झाले असं की आपले जे बोर्ड्स असतात 10th बोर्ड, तर त्या बोर्डांच्यात इनडायरेक्टली अशी स्पर्धा लागली की आपल्या विद्यार्थ्यांना किती जास्त मार्क देता येतील. बरं, SSC बोर्ड विचार करते की पहिल्यापेक्षा बेस्ट ऑफ 5 तुम्ही ऐकत असाल. बरोबर आहे. त्यानंतर ICSE बोर्ड असेल वगैरे सगळ्या बोर्डांच्यातनं असं स्पर्धा लागली की आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मुलांच्यावरती अक्षरशः मार्कांचा पाऊस पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आता हे तुम्ही बोलता हे ऍक्च्युअली गंभीर विधान आहे की गंभीर विधान हा पाऊस पाडला जातोय बेसिकली, पाडला जातो. आता काही लोक ह्याच्यावरती आक्षेप घेतील, मान्य आहे, पण जी फॅक्ट आहे ती अशी आहे. आता ह्यातनं काय होतं म्हणजे आपला प्रश्न कसा तयार होतो. आता माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला जर 99% मार्क पडले तर मी असा विचार करत नाही की खरोखरच तो 99% विद्यार्थी आहे का. बरोबर आहे, नाही विचार करत. अगदी अगदी आपल्या पालकांच्या पैकी सुज्ञ पालक आहेतही, नाही असं नाही. आता मगाशी जे मी स्टेटमेंट केलं की पाऊस पाडला जातो, ऍक्च्युली काही विद्यार्थी त्या कॅलिबरचे आहेत, पण प्रश्नच नाही. ते 100 पैकी 100 नाही 102% पर्यंत जातात. ऑप्शन एक बरोबर सोडवतात. बरोबर आहे, त्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही. पण जे हे अपवाद झाले, पण जे खरी फॅक्ट आहे ती इथं, तर मग होतं कसं की पालकाला असं वाटतं की माझा विद्यार्थी 98-99चा आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. मी तर सांगायची गरज नाही. बरोबर आहे, तुम्ही रिअलाइज करू शकता. बरोबर आहे. मग होतं कसं की पालकांच्या अपेक्षा वाढत जातात, मुलांच्या अपेक्षा वाढत जातात. मग माझा मुलगा MBBS डॉक्टर होईल, बरोबर आहे, एम्स मधनं होईल. आता 99% म्हणल्यावर व्हायलाच पाहिजे ना, किंवा IIT मध्ये ऍडमिशन मिळालंच पाहिजे. 99%ला 10th ला म्हणल्यावर ना. पण प्रत्यक्षात तसं नसतं. हे कधी कळतं? ज्या वेळेला JEE आणि नीटचे पेपर तो द्यायला लागेल त्यावेळेला लक्षात येतं.
आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. बरोबर आहे. का तर पालकांनी कुठेतरी ऍडमिशन घेतलेलं असतं, हो, पैसे घालवलेले असतात, पेढ्या वाटून लगेच ऍडमिशनचे नियोजन केलेलं असतं. हो, बरं, हे पैसे काय सहजासहजी मिळालेले नसतात, बरोबर, दागिने घाण ठेवून केलेले असतात, बरोबर. जमीन विकलेली असते आणि मग तिथून तो रिटर्न यायला तयार नसतो आणि तिथून प्रेशराईज होतात पहिले पालक. पालकांचं प्रेशर विद्यार्थ्यांच्यावरती, मग ते एवढं बर्डन देतात की आपल्याला मग हे सुसाईडचे केसेस बघायला मिळतात. तर सगळ्यात माझं मत आहे की तिथं पहिल्यांदा आपल्याला टेनची जी सिस्टीम आहे ती बदललेली पाहिजे आणि ते आपल्या हातात नाही दुर्दैवाने. मग आपण काय करायचं की माझ्या सर्व पालकांना ह्या माध्यमातून, ह्या मीटिंगच्या माध्यमातून एक विनंती आहे की त्याचे 10वीचे मार्क्स मी म्हणत नाही चुकीचे, बरोबर आहे, पण तुम्ही कुठल्या तरी कसोटीवरती तपासून बघा. ती कसोटी मी सांगतो, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्याल, तुमच्या अकॅडमीमध्ये म्हणा असेल किंवा मोठ्या एखाद्या संस्थेमध्ये ऍडमिशन असेल, तर तिथल्या जेईची किंवा नीटची जी तयारी करत असाल तर ती टेस्ट द्यायला हवा त्याला. त्या टेस्टमध्ये किती मार्क मिळतात बघा सुरुवातीला, आणि त्याच्या बाहेर प्लस मायनस कुठेतरी त्याचा स्कोर असेल. अगदीच नीटची परीक्षा 720 पैकी असते, तो जर 100 मार्क मिळवत असेल तर तुम्ही कुठल्या यानं अपेक्षा करणार की, आणि बरं आताचे स्कोर तुम्हाला माहिती आहे, पूर्वी 600 650 मध्ये खूप असायचे, आता 700च्या वरती गेलं तरी त्याला प्रॉब्लेम यायला लागले. राईट. तर मग हा जो डिफरन्स आहे हा पालकांनी अंडरस्टँड करायचा आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी पण येतील. हा खरा मुद्दा इथं आहे मला. बरोबर आहे. आता सर, हे सगळं करत असताना तुम्ही जी गोष्ट बोललात की ज्यावेळेस आपण महत्वाकांक्षी पालक बघतो किंवा त्या मुलाचं पण एक स्वप्न असतं, तर ह्या सगळ्या गर्दीमध्ये कुठंतरी ह्याचा फायदा खाजगी सेक्टर किंवा संस्था घेतायत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे सगळ्याच असं म्हणत नाहीये मी तुम्हाला, बट बऱ्यापैकी आज पुण्यामध्ये जरी गेलं तरी एमपीएससीची पण सेम अवस्था आहे की बॅनर लावून ऍडव्हर्टाईज करून लोकांना स्वप्न दाखवले जातात आणि त्यातून ऍडमिशन केली जातात, आणि ही थोड्याफार प्रमाणात सगळीकडेच गोष्ट दिसत आली आहे. आता बरोबर आहे अगदी. म्हणजे खरं सांगायचं तर हे अकॅडमीज किंवा हे जे आहेत हे स्वप्न विकण्याचं काम करतात. बरोबर आहे. मग आता तुम्ही त्या स्वप्नाला किती चिटकून राहायचं किंवा कुठल्या दर्जाची किंवा कुठल्या लेवलची स्वप्न पाळायची, आता पालकांनी थोडं तारतम्य ठेवणं गरजेचं आहे. कारण जे ऍडमिशन द्यायला बसलेत, आता तुमच्या माहितीसाठी म्हणजे हा तसं बघितलं तर एक मार्केट झालेलं आहे. म्हणजे एक प्रोफेशन ज्याला म्हणतो आम्ही, आता मला ते खेदानं मान्य करावं असं वाटतं की टीचिंग प्रोफेशनच्या थोडंसं जरा अगेन्स्ट चाललेलं आहे, थोडं मार्केटिंग त्याच्यामध्ये आलं, एथिक्स राहिलेलं नाही, एथिक्स थोडेसे. आता सगळ्यांनाच ते शक्य नाही. आता कसं असतं की ओल्याबरोबर वाळलं बिजळतं किंवा वाळल्याबरोबर ओलं बिजळतं, तर त्याच्यामुळे आता ह्यात समाजानं, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे थोडंसं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अवास्तव अपेक्षांना किंवा स्वप्नांना बळी पडू नये असं. बरोबर आहे. आता सर, जेई झालं किंवा नीट झालं किंवा मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवायची स्वप्न झाली, या सगळ्या गोष्टी ते एक मूल म्हणून त्याचं एक जगणं आपण हिरावून घेतोय. ही गोष्ट बऱ्याचदा अधोरेखित झालेली आहे की एखाद्याला जबरदस्ती ट्युशनला बसवणं झालं किंवा एखादा मुलगा त्याला रजिस्ट पण करत असतो की अरे नाही मला हे करायचं, पण स्टील ह्या गोष्टी होतात. तर हे मूल म्हणून त्याचं जगणं आपण एक संस्थाचालक म्हणून म्हणा किंवा एक शिक्षक म्हणून म्हणा किंवा एक पालक म्हणून, म्हणजे त्या प्रत्येक रोल मधून तुम्ही गेलेलाच आहात. बरोबर. सो हे त्याचं जगणं आपण हिरावून घेतोय असं तुम्हाला वाटतं का? नाही, काही अंशी हे खरं आहे की अगदी कमी वयात त्याच्यावरती आपण थोडंसं प्रमाणापेक्षा जास्त लोड देतोय. बरं, ह्याचं कारणही असं आहे, मगाशी सुरुवातीला मी म्हणलं की साध्या प्रयत्नात ह्या दोन्ही गोष्टी साध्य होणार नाही. म्हणजे तुम्हाला 100% जर तुमचं योगदान दिलं तर तेवढंच साहजिक, इथं तुम्हाला 150 ते 200% योगदान द्यावं लागतं. बरोबर. तर तुमचे चांगले रिझल्ट म्हणतो मी. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला एम्स मध्ये ऍडमिशन पाहिजे असतं, ज्यावेळेला IIT मध्ये ऍडमिशन पाहिजे, त्यावेळेला सहजासहजी मिळत नाही. मग आता त्यासाठी आपल्याला एफर्ट्स तर घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन एफर्ट्स घ्यायला लागतील. तर त्यासाठी हाडाची काढ करणं वगैरे हे मान्य आहे, पण ह्यात दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्यांच्याच त्या ह्याच्यात बसत नाही. मग ह्याच्यावरती उपाय असा की प्रत्येकानं आपापली कॅपॅसिटी थोडीशी ओळखून आपल्या आपल्या फील्डमध्ये ते योगदान द्यावं. ते प्रत्येकालाच अगदी डॉक्टर बनवून, आणि मला पालकांना विनंती करायची की पालकांनी स्वतःची स्वप्न मुलांच्यावरती लादू नयेत. त्याचं स्वप्न असं, आणि बघा तुम्ही जर स्वप्न असेल मुलाचं खरोखरच, आणि माझा अनुभव आहे आतापर्यंत टीचिंग मध्ये की आमचे जे एक विद्यार्थी एम्सला पण अभ्यास करते, MBBS च्या गव्हर्नमेंट सीट्स आमच्या काही विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. तर खरोखरच ते तुमच्या माहितीसाठी की त्यांचा जो स्टडी आहे तो एन्जॉय करत होते. एन्जॉय करत होते, त्यांना असा लोड वाटत नव्हता. की ज्या वेळेला तुम्हाला ते हॉबी वाटते किंवा तुमचा तो ते स्वप्न वाटतं, त्यावेळेला तुम्हाला त्याचे जगता तुम्ही आणि ट्रेस येत नाही. येस.
आता सर हे आज तुम्ही जवळपास 30 वर्ष झालं एज्युकेशन सेक्टरमध्ये, 30-32 वर्ष झालं तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहात. तर अगदी तुम्ही जवळून विद्यार्थी बघितलेले आहेत की त्यांचं लाईफस्टाईल असेल किंवा त्यांचं एज्युकेशनल स्टाईल असेल किंवा त्यांचं ग्रास्पिंग पॉवर असेल किंवा रिॲक्ट करण्याच्या पद्धती असतील, हे सगळं तुम्ही जवळून बघत आलाय. तर ह्या 30 वर्षात नक्की बदल काय झाले? म्हणजे 30 वर्षापूर्वीचे तुमच्या विद्यार्थी म्हणा किंवा आजचा विद्यार्थी म्हणा, यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? अगदी खूप बदल आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात मी 89-90ला ज्या वेळेला कॉलेजला जॉईन झालो त्यावेळेचे विद्यार्थी म्हणजे अक्षरशः तुम्हाला तुमच्या माहितीसाठी की जर आपण एखादी क्लासमध्ये पनिशमेंट दिली, तू वर्गाच्या बाहेर जा म्हणलं तर तो वर्गाच्या बाहेर दारात तासभर उभा राहायचा, तो तास संपेपर्यंत उभा राहायचा. त्यानंतरची पिढी आली ती जा म्हणले की आपलं निघून जायचं. आता विद्यार्थ्याला आनंद वाटतो बाहेर पाठवलं की मला रिलॅक्स झालं, म्हणजे हे टेंडन्सी आहे. पण दुसरी गोष्ट अशी की थोडंसं प्रौढांचं ऐकणं, शिक्षकांचं, गुरुजनांचं किंवा आई वडिलांचं हे बरंचसं कमी झालं. ही मोठी चॅलेंजेस आहेत आताच्या शिक्षकांसाठी, ही फार मोठी चॅलेंजेस आहेत. आणि त्याचं कारण असं तुमच्या लक्षात आलं की मोबाईलवरती व्यस्त राहणं, त्यामुळे चिडचिडेपणा येतो आणि विद्यार्थी एकांगी होतात. तर हे आहेत, ह्याला काय म्हणजे नाकारता येत नाही. बरोबर आहे. आता सर शाळांमध्ये पण शिक्षण दिलं जातं किंवा शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील, आणि तुम्ही जसं इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण देताय तर इथं पण शिक्षण दिलं जातं. मग ही जी समांतर पद्धती तुम्ही उभी केली आणि यशस्वी करून दाखवली, पण यातून एक असा अर्थ निघतो की कुठेतरी शाळा आणि महाविद्यालय कमी पडतायत का, आणि त्याची सत्यता काय आहे? मग आता तुम्ही जे म्हणला ना समांतर पद्धती, नाही समांतर पद्धती नाही. आता आपली ही जी सिस्टीम आहे ती ऍज अ स्कूल अशीच चालते. हे स्कूलचे सगळे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, फक्त आपल्याला नॉन ग्रँट आहे, परमनंटली नॉन ग्रँट बेसिस. तर असं म्हणता येईल की समांतर म्हणण्यापेक्षा थोडं हायब्रिड आहे. म्हणजे स्कूल कॉलेज पॅटर्न आणि अकॅडमीचा कोचिंग पॅटर्न, ह्या दोघं एका छताखाली आणलेत आपण. तर असा पॅटर्न आहे तो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याला काय होतं की पूर्वी काय असायचं की तो कॉलेजमध्ये शिकायचा, तोच चॅप्टर शिकायचा, परत तो ट्युशन मध्ये शिकायचा आणि स्वतःचा अभ्यास, असा दुहेरी त्याला त्रास व्हायचा. तो त्रास आम्ही कमी केला माध्यमातून. तर असं हायब्रिड म्हणा त्याला, अशा पद्धतीने. पण मला प्रश्न हा विचारायचा आहे की आता जे ग्रांटेड स्कूल्स किंवा कॉलेजेस आहेत, मग त्याच्या एज्युकेशन सिस्टीमवर कुठेतरी क्वेश्चन रेज होतोय का? क्वेश्चन राईज होत नाही बरं का, की थोडंसं जर तुम्हाला त्यात एकच मुद्दा आहे की तुम्हाला जर एक्स्ट्रा काहीतरी करायचं असेल तर एक्स्ट्रा काहीतरी द्यावं लागेल. इन द केस काय की तुमचे एफर्ट्स द्यावे लागतील, काही वेळेला फायनान्शियली तुम्हाला जादा बेअर करावं लागेल. ह्या गोष्टी ऑटोमॅटिक आल्या. म्हणजे जर आपण कॉलेजचं किंवा स्कूलचं ड्रॉबॅक अजिबात नाही, फक्त त्यांच्या लिमिटेशन्स आहेत. पण मग आता हल्लीच्या काळामध्ये शाळा कॉलेजमधले शिक्षक खाजगी संस्थांवर किंवा त्या शिक्षणावर रिलायबल झालेत का, की बाबा ह्यानं क्लास लावलेला आहे त्यामुळे आपल्याला काय जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही, हे होतंय का? नाही, आता काय झालंय ते तुम्ही जे म्हणताय ना, ते क्लासेस हे थोडेसे कमी झालेले आहेत. ते प्रमाण जुनं होतं ते कमी व्हायला लागलं. आता काय व्हायला लागलं की आता ह्या सिस्टीम मध्ये यायला लागले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिस्टीम मध्ये राहायचं. म्हणजे पूर्वी कसं कॉलेज करून क्लासेस, आता फार कमी विद्यार्थी आहेत. तेही करतात, तेही चांगलं आहे, फक्त ते विद्यार्थ्यावरती डिपेंडंट आहे. आता हे करत असताना की हाचा जो मुद्दा येतो तो मुद्दा थोडासा वेगळा आहे की विद्यार्थी कोचिंग क्लासेसला का जॉईन होतो. तर हे थोडंसं जास्त चिंतन करायचं काम आहे सगळ्या समाजाचंच. आता त्याचे ड्रॉबॅक्सही आहेत आणि काही प्लस पॉईंट्सही आहेत. आता जो विद्यार्थी घेतो त्याला प्लस पॉईंट आहे. फक्त माझी पालकांना ह्यातनं एकच विनंती की आपला विद्यार्थी योग्य ठिकाणी टाका, त्याच्या योग्यतेप्रमाणे योग्य ठिकाणी टाका. बरोबर आहे. आता सर मार्च आणि फेब्रुवारी जसं की आपण म्हणतो की परीक्षांचा काळ सुरू झाला की तुमचं HSC असेल, SSC असेल, त्यासोबतच बाकी ज्या काही परीक्षा असतात, एंट्रन्स एक्झाम असेल या उन्हाळ्यामध्ये वगैरे, तर त्या होणार आहेत. तर या संदर्भात तुम्ही ओव्हरऑल विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्या परीक्षांसंदर्भात काय सल्ला द्याल? तर परीक्षांसंदर्भात पालकांनी, आता खरं सांगायचं तर पालकांना एक विनंती की आता विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास करून झालेला आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जे आता झाले त्याच्यापेक्षा जास्त काही ऍडिशन होणार नाही त्यांच्याकडनं, की फक्त जे आहे तेच व्यवस्थितपणे करून घेणं. ह्या काळात त्याला विद्यार्थ्याला जास्त ताण न देणं, त्याच्या कला न घेणं आणि त्याला थोडासा जास्त शिथिल न सोडणं. म्हणजे तो ह्या सिस्टीमच्या बाहेर जाणार नाही एवढीच काळजी घ्यावी. आणि विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यायची की आपलं जे आतापर्यंत अभ्यास झालेला आहे की एवढं तुम्ही 12वीचा विद्यार्थी असेल, JEE नीटचा, तर 2 वर्षाचा सिलेबस असतो, तर 2 वर्ष तुम्ही मेहनत घेतलेली आहे.
तर आता ती फळाला येण्याचे दिवस आहेत. हम्म. तर ह्याच्यासाठी तुम्ही अगदी कामली आणि क्वाइटली व्यवस्थितपणे अभ्यासाला लागायचं. त्यासाठी तुम्ही मेडिटेशनचं सत्र वापरा, बाकी काही करा, फक्त शांत मनानं, आणि जेवढं तुम्ही स्टेडी असाल, शांत असाल, तेवढं यश अगदी जवळ असतं. बरोबर आहे. तर जाता जाता एक महत्वाचा प्रश्न की आता जेई आणि नीटच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेडिकलकडे वळतात, किंवा काही लोक आउट ऑफ कंट्री जाऊन मेडिकल शिकून नंतर मग नीट एक्झाम देतात. सो हे सगळं करत असताना त्याचं वाढतं प्रमाण आणि त्यामध्ये जॉबची असणारी नगण्य संख्या किंवा आता आपण बघतोच की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर करिअरचा एक स्कोप म्हणून लोकांनी स्किल आणि एज्युकेशन यामध्ये कशा पद्धतीनं वर्कआउट करायला पाहिजे? एक्झॅक्टली. आता कसं आहे की आपण अपेक्षा करतो तशा सगळ्यांनाच काही जॉब मिळणार नाही. आता खरंच तर सगळ्यांनी जॉबचं कडे बघणं हे पण चुकीचं आहे तसं म्हटलं तर. काही लोकांनी आपल्याकडे जे स्किल आहे ते वापरून वेगवेगळ्या फील्डमध्ये पदार्पण करावं, वेगवेगळे फील्ड खोडावतायत. आता तसं बघितलं तर जॉबच्या संदर्भात तुम्ही आता बरं झालं उल्लेख केला, कारण हे जग जे आहे ते ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे. तर AI सारखा विषय आहे. तर AI मुळे बरेचसे जॉब्स तुमच्या माहितीसाठी हळूहळू कमी होण्याच्या मार्गावरती आहेत. तर ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी, पालकांनी थोडंसं सजग होणं गरजेचं आहे, आणि थोडंसं आपलं कौशल्याधारित शिक्षण घेऊन आपलं स्किल बाळगून आपल्या स्वतःच्या पायावरती उद्योग उभं करणं, ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता सर तुमच्या अनुभवावरून, तुमच्या अनुभवासंदर्भात एक प्रश्न विचारतो की कधीतरी तुमच्याकडे असा एखादा विद्यार्थी आला का, बाबा मला ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरलोड होत आहेत आणि मला हे झेपत नाहीये, तर अशा विद्यार्थ्यासोबत कशा पद्धतीने डील केलं पाहिजे? अगदी खूप विद्यार्थी येतात असे तुमच्या माहितीसाठी. कसं होतं की सुरुवातीला 9 दिवस असतात, पालकांनी ऍडमिशन घेतलेलं असतं, विद्यार्थी सेट झालेला असतो, एक 3-4 महिने काही वाटत नाही. नंतर जसं जसं सिलेबस वाढत जाईल तसं तसं विद्यार्थ्यांच्यावरती बर्डन वाढायला लागतं, आणि मग विद्यार्थी अक्षरशः हातबल होतात. मग अशा वेळेला आमचं काम असं आहे की त्यांना थोडंसं सेपरेट बोलवून त्यांना मोटिवेट करावं लागतं. त्यानंतर त्यांना काही कानमंत्र द्यावे लागतात. काही मगाशी म्हटलं तसं परत एकदा मी म्हणतो की मेडिटेशनचे प्रयोग त्यांच्यावरती करावे लागतात. थोडंसं सायकोलॉजिकल त्यांना हे देऊन ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात. म्हणजे शेवटी कसं आहे की तो विद्यार्थी आहे, तो काही मशीन नाही, तर त्याला त्याच्या कलानं, आता प्रत्येकाला काय दिलं पाहिजे हे थोडंसं तो समोर आला की लक्षात येतं. या संदर्भात एखादा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का? म्हणजे नाव न घेता की शेअर केला तरी चालेल, काय विषय नाही. असं झालं होतं की एक विद्यार्थी, आता आमच्याकडे कसं आहे की फाउंडेशन घेतो आम्ही. मगाच्या परत एकदा विषयाला तुम्हाला आणखीन क्लिअर होईल की विद्यार्थी योग्य का अयोग्य, म्हणजे त्याचे हे कसं ओळखायचं. तर आम्ही 10वी परीक्षा झाली की त्यांचं ऍडमिशन हवं असेल तर फाउंडेशन घेतो. म्हणजे 1 एप्रिलला फाउंडेशन चालू करतो आम्ही. 1 एप्रिल ते साधारणतः 15 मे पर्यंत फाउंडेशन घेतो. आता फाउंडेशन म्हणजे काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो या 4 विषयांची त्यांची तयारी. आम्हाला जे 11वी-12वीला जे महत्वाचे पॉईंट्स लागतात ते त्यांच्याकडनं ड्रिल करून घ्यायचं. 10वीचा विद्यार्थी रिझल्ट लागलेला नाही, फक्त परीक्षा संपली. बरोबर. तर ह्या एका विद्यार्थ्याचा तुम्हाला मी अनुभव सांगतो. तर तो फाउंडेशन कोर्स चालू होता आणि विद्यार्थी व्यवस्थितपणे बघायचे. एक विद्यार्थी पहिल्याच बाकावरती बसायचा. आता आमच्या असं लक्षात आलं की त्याला काहीच कळत नाही. अक्षरशः तो जो लिहायचा तो स्पेलिंग बघून लिहायचा, म्हणजे अल्फाबेट्स बघून लिहायचा. आम्ही त्याला बोलून घेतलं, अरे बाळा म्हणलं तुला काय समजत नाही यातलं? हा नाही म्हणलं, अजिबात समजत नाही. मग कसं काय तू हे, तो पैसे कशाला वाया घालवतो? आम्ही 10,000 रुपये फक्त त्याची फी घेतो, आणि तेही आपल्या ऍडमिशनच्या फी मधनं वजा होते. पुढे जर ऍडमिशन काय तरी सुद्धा हे का तू टॉलरेट करतोय, 1.5 महिना का घालवतोय? नाही म्हणलं, मी माझा कोर्स पूर्ण करून जा. आम्ही पालकांना बोलवून घेतलं. पालकांना, कारण आमचं काम आहे ना, बिनकामाचं तुम्ही मगाशी म्हटलं तसं नको स्वप्न दाखवायला. म्हटलं तुमचा विद्यार्थी ह्याला काही समजत नाही, त्याला वाचता पण येत नाही आणि म्हणजे ते व्यवस्थित लिहिता येत नाही वगैरे असं. तर ते म्हणले कसं काय रे तुला यायचं का? तर ते पालकांना त्यांनी विरोध केला. नाही म्हणलं, मी 1.5 महिना इथं काढणार. मग तो विद्यार्थी 1.5 महिना पूर्ण बसला. ते इमानीत बरे बस, एकही लेक्चर बुडवलं नाही त्यांनी. आणि नंतर आम्ही तो विसरून पण गेलो केस. आता एक 1-1.5 वर्षानंतर तो त्याचे पालक त्याला घेऊन आले आणि पेढे घेऊन आले. ते म्हणलं कसले पेढे? तर ते म्हणले तुम्हाला आठवतं का हा विद्यार्थी असा असा तुमच्याकडे फाउंडेशनला होता आणि तुम्ही त्याला मधूनच म्हणत होता की आता तू, तर तो त्याला नव्हतं कळत, पण तो डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं त्यांनी. आणि मला आता इतकं अजूनही अंगावरती काटा येतो की ते म्हणले त्या डिप्लोमात मॅथ्स मध्ये 2रा-3रा विद्यार्थी होता.
ग्रेट. तिथं पहिल्या 5 मध्ये विद्यार्थी होतो असं. तर हा एक वेगळा अनुभव बरोबर. तिच्यात आला. म्हणजे जरी हा पॉझिटिव्ह झाला, बरोबर. आता ह्याच्या उलट पण अनुभव आले. हो. काही विद्यार्थी अक्षरशः रडत येतात, विद्यार्थिनी खूप, की नाही आता मला ऍडमिशन कॅन्सल करायचंय, हे करायचंय ते करायचंय. मग आम्ही त्यांना बोलवून घेतो. एक विद्यार्थिनी अशी होती आमची, 11वीला ऍडमिशन घेतलं होतं आणि साधारणतः ऑगस्टच्या दरम्यान असेल साधारण, तर ती आली आणि रडत अक्षरशः होती. आता आम्ही म्हटलं ठीक आहे ऍडमिशन कॅन्सल कर, पण परत असा विचार केला की नेमकं काय, एकदा तिच्या भाविष्यात तर जाऊया. तर मग तिला गप्पा मारायला सुरुवात केली. ती सुरुवातीला तर नाही म्हणली, मी म्हटलं अरे तुझं ऍडमिशन कॅन्सल झालंय, तुला आता तुझ्या घरी जायचं. बरं म्हणलं, मग गप्पा मारायला सुरुवात झाली. मग त्यातनं तिच्या माझ्या लक्षात आलं की ती पॅनिक झाली, होमसिक झालेली आहे आणि तिच्या ज्या मैत्रिणी होत्या स्कूल मधल्या त्यांच्यापैकी कोणीच इथं नव्हतं ना, नवीनच सगळं नवीनच वातावरण होतं. मग हळूहळू तिला थोडस समजावून सांगितलं, म्हणलं तू काही काळानंतर तरी तू घराच्या बाहेर जाणारच आहे, 4 वर्षानंतर तुझं लग्न झाल्यानंतर. हे तिला तिच्या भाषेत समजावून सांगितलं. ठीक आहे आपण 11वी करू, पण म्हणलं मी अभ्यासाचं जमायचं अजिबात करू नको म्हणलं. पण नंतर ती माझ्या संपर्कात आली. म्हणजे कसं आम्ही त्याचे सेशन्स घेतो ना वेगवेगळे, थोडं गायडन्सचे, आणि हळूहळू ती त्याला मॅच झाली. आणि खरं सांगायचं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं नीट परीक्षा पास झाली. ग्रेट. आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिचं आता सध्या एमबीबीएस सुरू आहे. चाललेलं आहे. ग्रेट. सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि तुमच्या अकॅडमी बद्दल, त्यासोबतच जनरल एक मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या बिहेवियर बद्दल या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्यात, त्याबद्दल टू कटिंग पॉडकास्ट करून तुमचे धन्यवाद.